श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. आज आहे श्रावण सोमवार दुसरा. बघा माझी आज कशी झाली पूजा. मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कशी झाली. तर बघा आज शिवमूर्त होती, तीळ, पांढरे तीळ. बघा आज एकादश पण आली आहे. तर म्हटलं बघा आज छान माझ्या धीराने मला सर्व काही आणून दिलं. बघा शमीचं फूल पण भेटलं आज. योगायोगच आज. हे बघा मी जानवे आहे ना कापसाची छान करत असते, कारण विकतच्या पेक्षा आपल्या घरगुतीच कधी केव्हाही छान. बघा जानवे केले, वस्त्र केलं, धोत्र फूल पण भेटलं आहे. बघा शमीचं फूल पण भेटलं आहे. खूप असं प्रसन्न असं वाटत होतं आज. 108 पांढरे फूल पण स्वस्तिकचे मिळाले. म्हणजे हे बघ ते गोकर्णाचं ब्ल्यू कलरचं फूल, निळ्या कलरचं, हे जे जे महादेवाला आवडते ते आज सर्व काही भेटलं. महादेवाचं प्रिय म्हटलं तरी चालते. तर 70% तर पुण्य माझ्या धीरालाच लागेल, कारण त्यांनी मला बेल आणून दिलं, फुलं तोडून दिले. हे पुन्हा गाईचं दूध, छान ताजं ताजं दूध, दही, छान पंचामृतातनं पूजा वगैरे. मग एक योगायोग आहे. आणि माझ्या धीराला 70% महादेव पावेल, पण पावायलाही पाहिजे, कारण त्याचंही चांगलं, आपल्यासोबत सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे. देवाजवळ अशी प्रार्थना करायची असते. तर खूपच प्रसन्न वाटत होतं. हे स्वामीला गोकर्णाचं फूल पण आज, त्याच्यानंतर पिवळी कण्हेर, स्वस्तिक, जे जे स्वामींचं आवडतं आहे ते मी स्वामीला तेव्हा वाहलेलं आहे. अशा मी पत्रे पण एवढे सारे आणले. ते म्हणजे धीरांनी खूप सारे आणले होते. 108 वाहले तरी चालत होते, एवढे काही भेटले. मी वाहले पण कुबेरेश्वर बाबालाही वाहले. हे बघा कुबेरेश्वर बाबाला पण धोत्र्याचं फळ, शमी पान, शमी फूल, धोत्र्याचे फुलं, त्याच्यानंतर गोकर्णाचे फुलं याच्यात पण आहे, पण ते खाली गेले, कारण 108 स्वस्तिक फुलं मी वाहलेले आहे ना, त्याच्या खाली गेलेलं आहे ते धोत्र्याचं फळ वगैरे. तर बघा आज त्याच्यानंतर प्रदीप मिश्राजीने आपल्याला उपाय पण सांगितलेला आहे, एक धोत्र्याचा आणि एक बेलपत्राचा. ते शिवायला जाऊन करायचं आहे. त्याच्यासाठी पण मी ठेवून दिलेलं आहे. ते बघा पन्नी दिसतच असेल, पन्नी आहे ना, त्यामध्ये बेल आणि गोकर्णाचं निळं फूल, छान धोत्र्याचं फळ, शमी पानं, त्याच्यात खूप आहे. तर मी म्हटलं शिवायला गेल्यानंतर म्हटलं स्वयंभू आहे इथे हटकेश्वर महादेव म्हणून, तर तिथं किंवा मग पाचलिंगाला आता जसा योग भेटला त्याचं, ज्या महादेवाने मला बोलवलं त्या महादेवाचं जायचं आहे. बघा तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कशी झाली पूजा, काय म्हणतात, काय काय, तर तुम्ही कमेंटमध्ये मला उत्तर देऊ शकता. आणि बघा माझे स्वामी महाराज तर खूपच गोड दिसते. स्वामी महाराजांचे तर मला पूर्णपणे आशीर्वाद आहे. बघा आज योगायोग म्हणजे आई तुळजाभवानीचा कलश आहे ना,